नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी आनंदाचं, भरभराटीचं, नवीन स्वप्नाचं, उंच भरारी घेण्याचं आणि ती स्वप्न सत्यात उतरण्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्याप्रमाणे माझी आज धावपळ चालू होती, सणाची लगबग चालू होती. तसंच आज मी सुरुवातीलाच आधी कुकर लावून घेतलं, नंतर एका साईडला बटाटे शिजू घातले, नंतर पापडही तळून घेतले आणि लगेच दुसऱ्या साईडला मी बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेतली. त्यासाठी मी 2 कांदे 2 टमाटे पेस्ट करून घेतलेले आहे आणि त्याची आता आपण रेसिपी पाहूया. तर मग चला आपण सुरुवातीला एक पातेलं घेतलं. त्या पातेल्यामध्ये तेल, जिरी, मोहरी, कढीपत्ता तडतडीपर्यंत ठेवलं. नंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून थोडेसा वाटाणा मिक्स करून छान भाजून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडं टोमॅटोची पेस्ट टाकली आणि तेही चांगली भाजून परतून घेतली. तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतली. नंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. आता आपण त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ टाकून थोडंसं शिजू दिलं. नंतर त्यामध्ये आपण कट केलेले बटाटे टाकून थोडंसं पाणी टाकून शिजू दिलं आणि गॅस बंद केला. नंतर आपण एका साईडला वरण ही डाळीलाही फोडणी दिली. नंतर कोशिंबिरीची तयारी करून घेतली आणि त्यानंतर आपण आता आटा कणिक तिळून पुऱ्याची तयारी करून घेऊया. चला तर मग पाहूया आपण. चला मग आपण पुऱ्या करून घेऊया. पटपट पुऱ्या करून घेतल्या. एका साईडला मी कढई ठेवली होती तेल गरम करायला आणि लगेच एका साईडला पुऱ्याही चालू होत्या माझ्या करायला. त्यामुळं दोन्हीकडून ही गडबड चालू होती. सुरुवातीला एक चपाती लाटून घेतली. त्याच्या छोट्या छोट्या मिक्सरच्या भांड्याच्या टोपणाने पुऱ्या एकसारख्या कट करून घेतल्या. ते तळून घेतल्या आणि आपली पाडवा स्पेशल अशी थाळी लावायला सुरुवात केली. सुरुवातीला कोशिंबीर, थोडासा भात, पुरी, नंतर एका वाटीमध्ये आपण बटाट्याची भाजी, एका वाटीमध्ये आपण वरण म्हणजे डाळ आणि एका वाटीमध्ये आपण श्रीखंड घेतलेला आहे. पाडव्याला श्रीखंड आणि पुरी खाण्याचा मान आहे आणि त्याप्रमाणे आपण हे पापड अशा प्रकारे आपण गुढीपाडव्याची स्पेशल अशी थाळी लावून घेतलेली आहे किंवा बनवलेलं आहे. त्यानंतर आपण अशीच सर्वांनी जेवण करून घेतलं आणि त्यानंतर ना आपण थोडंसं गुढीपाडव्याचे तयार झालोच होतो, तर चला म्हटलं आपण फोटो काढून घेऊया. मग थोडंसं फोटोशूटही केलं. कसं आहे ना, अशा आठवणी खूप कमी असतात आणि नंतर दिवस बदलतात पण आठवणी कायम राहतात. त्याप्रमाणे काढलेले फोटो, त्यावेळेसची आठवण, त्यावेळेसचं सीन खूप असं बघितल्यानंतर ना आठवणीत येतात किंवा छान वाटतात. त्या अशा कुठंतरी आठवणी आपण जपून ठेवल्या पाहिजे. त्यासाठी आपण थोडा आपल्या स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आज थोडेसे फोटो काढून घेतले. तुम्हालाही कसे वाटतात माझे व्हिडिओ? आवडतात का? आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. काय आवडत नसेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघता तेही मला नक्की सांगा. आणि तुम्ही जे मला ज्यावर असं भरभरून आशीर्वादरूपी प्रेम करता ते असंच कायम राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादरूपी लाईक आणि सबस्क्राईब असेच वाढू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि नवीन वर्ष तुम्हाला शुभेच्छा देते. तुमचं हे नवीन वर्ष खूप खूप आनंदात, सुखसमाधानात, आनंदात जावो हीच प्रार्थना करते. तर चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या नवीन एका रेसिपीसोबत, नवीन एका व्हिडिओबरोबर. धन्यवाद. चला, ओके, बाय.